विलास घुले याच्या पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। 40 दिवसापूर्वी विलास घुले यांच्या झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अटक करावी यासह इतर मागण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या विलास घुले यांच्या पत्नी सुषमा घुले यांनी आज शुक्रवारी उपोषणस्थळीच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून सुषमा घुले यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। केस तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हा भांडण सोडवण्यासाठी गेल्यानंतर त्याची निर्घृणपणे वार करून खून करण्यात आला होता। या प्रकरणी आरोपींना तातडीने अटक करावी यासाठी 3 दिवस मोठ्या प्रमाणात आंदोलन देखील करण्यात आले होते। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाचा 10वा दिवस होता। मात्र तरीही न्याय न मिळाल्याने शेवटी हतबल होऊन त्यांच्या पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। ऊसतोड कामगारांच्या मुलांचे वसतिगृह म्हणजे उज्ज्वल भविष्याची पायाभरणी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार। ऊसतोड कामगारांच्या मुलांनी गरिबी आणि स्थलांतराचे दुष्टचक्र तोडून डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, पोलीस अधिकारी आणि उद्योजक व्हावे हेच आमचे स्वप्न आहे। याच उद्देशाने उभारण्यात आलेले संत भगवान बाबा वसतिगृह त्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी ठरेल, असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले आहे। लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ पुण्याअंतर्गत संत भगवान बाबा मुलांचे शासकीय वसतिगृह बीड येथील इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या। स्वतःच्या जागेवर बांधण्यात आलेले बीड जिल्ह्यातील हे पहिलेच वसतिगृह आहे। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, आमदार धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित, नगराध्यक्षा प्रेमलता पारवे, व्यवस्थापकीय संचालक लोकनेते गोपीनाथ मुंडे, ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ दीपा मुंडे, जिल्हाधिकारी जॉन्सन उपस्थित होते। अंबाजोगाईत माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी मागासवर्गीय वसतिगृहात केले स्टिंग ऑपरेशन। मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील आहाराच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी थेट वसतिगृहात जाऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि मिळणाऱ्या आहाराबाबत माहिती घेतली। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये आणि दर्जेदार आणि पौष्टिक आहार देण्याच्या सूचना साठे यांनी संबंधितांना केल्या। वसतिगृहातील सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या अडचणीचीही त्यांनी पाहणी केली। विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिक्षणासाठी आवश्यक सुविधा योग्य पद्धतीने मिळणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले। रोजगार हमीची कामे तातडीने अर्धवट पूर्ण करा, मंत्री भरत गोगावले यांचे निर्देश। राज्याच्या रोजगार हमी योजना व फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजना, मातोश्री पानंद रस्ते, ग्रामपंचायत भवन, रेशीम उद्योग आणि भूसंपादन विषयक कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। यामध्ये जुनी अर्धवट कामे नव्या VBG राम संरचनेत तातडीने वर्ग करून प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले। ग्रामीण भागातील मजुरांना वेळेत हक्काचा रोजगार मिळण्यासाठी नवीन कामांना तात्काळ चालना देण्याच्या सूचना देण्यात आल्या। रोजगार हमी योजनेत 318 नवीन कामांचा समावेश, मंजुरीची रोजंदारी 317 रुपये। आमदार विजयसिंह पंडित यांच्या हस्ते उमापूर येथे बौद्ध स्मशानभूमीच्या संरक्षक भिंती कामाचा शुभारंभ करण्यात आला। गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या शुभ हस्ते गेवराई तालुक्यातील उमापूर या ठिकाणी बौद्ध स्मशानभूमीच्या संरक्षक भिंती बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी विविध मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उमापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कामामुळे स्मशानभूमीला आवश्यक संरक्षण मिळण्यास मदत होणार असून स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे देखील स्वागत केले आहे। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती। बांधकाम कामगार मुलांच्या शासकीय योजना बंद करू नका, इंटक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारच्या ज्या योजना होत्या, त्यांच्या मुलाला स्कॉलरशिप योजना होत्या, विविध योजना बंद करण्याच्या हालचाली मार्ग शासनाने सुरू केल्या आहेत। त्या अनुषंगाने आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंटकच्या वतीने रामधनजी जमाले यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने करण्यात आले आणि निवेदन देण्यात आले। यावेळी इंटक बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांच्यासह अन्य
पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. पैसा जे लागतो, जे शिक्षण करू शकत नाहीत मुलं, त्यासाठी ज्या योजना शासनाने केलेल्या होत्या त्या पण 13 तारखेला त्यांनी बंद केलेल्या आहेत. तर ते बंद ह्याच्यासाठी केलेले आहेत की जेणेकरून सामान्य शेतकरी असतील, कामगार असतील, मोलमजुरी काम करणाऱ्या बाया असतील किंवा घरकुल कामगार लेडीज असतील, यांचे मुलं शिकले नाही पाहिजेत. ही शासनाचं धोरण आहे. तर ह्याच्यासाठी आपले शेख अमर भैया जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आज विविध संघटनेचे सहकारी सगळे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही आंदोलन चालू आहे. बहिरवाडीत अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई. 25 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बीड तालुक्यातील बहिरवाडी शिवारामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवावर DYSP पथकाने कारवाई केली आहे. यामध्ये केलेल्या या कारवाईत साहिल मुक्तार तांबोळी वय 26 याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी 25 लाख रुपये किमतीचा हायबा आणि सुमारे 25,000 रुपयांची 5 ब्रास वाळू असा एकूण 25,25,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. स्वराज्य शक्ती सेना पूर्ण मराठवाड्याचा दौरा करणार आणि विकासाची पाहणी करणार असे मत करुणा धनंजय मुंडे स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा यांनी व्यक्त केले. स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून आपण संपूर्ण मराठवाड्याचा आणि बीड जिल्ह्याचा दौरा करणार असून गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण संपूर्ण विकासाची माहिती घेणार आहोत. शाळांचा विकास, रस्त्यांचा विकास संपूर्ण माहिती घेणार असल्याची माहिती करुणा धनंजय मुंडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. त्याची काय अवस्था हे लोकांनी आज करून ठेवलेली आहे. फक्त जातीपातीचे नावावर जे लोक तुमच्या खच्चीकरण करत आहे, तुमचे मुलाबाळांच्या खच्चीकरण करत आहे, हे लोक फक्त जातीपातीचे नावावर तुमच्या मतदान करून घेत आहे आणि ज्याच्यामुळे तुमचे हॉस्पिटल, तुमचे स्कूल आज किती असुविधा आहे हॉस्पिटलमध्ये. आणि आज हॉस्पिटलमध्ये किती असुविधा आहे. स्कूल शाळासाठी जे जिल्हा परिषदची शाळा आहे त्याच्यामध्ये मुलाबाळांना किती असुविधाचा सामना करावा लागते. हे सगळी काही गोष्टी मी तिथे जाऊन पाहणी करणार आहे. देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांचा अपघातात मृत्यू. मढी तालुका पाथर्डी येथील देवदर्शन घेऊन ऑटो रिक्षाने गेवराईकडे परतणाऱ्या भाविकांना भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील काजळा तांदळा गावाजवळ हा भीषण अपघात घडला. नैसर्गिक विधीसाठी थांबल्यानंतर रिक्षाकडे परतत असताना आलेल्या वाहनाच्या धडकीत सचिन दिलीप गोचिडे वय 38 राहणार गेवराई यांचा छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ओम निकम वय 35 हे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर बीड येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी क्रीडा संकुलाला भेट देऊन त्या ठिकाणी आढावा घेतला. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज बीड जिल्हा क्रीडा संकुलाला अचानक भेट देऊन तेथील विविध विकास कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या खेळाडू, विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व अपेक्षा त्यांनी जाणून घेतल्या. क्रीडा संकुलात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाची सद्यस्थिती आणि उपलब्ध सुविधांची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी युवकांचा सहभाग आणि नव्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे अति महत्त्वाचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. सर्व बीडकरांना नमस्कार. मी विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी बीड. आपण सर्वांना माहीत आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये विशेष सखोल पुनर्देशन कार्यक्रम, ज्याला आपण SIR म्हणतात, या कार्यक्रम चालू आहे. या कार्यक्रम अंतर्गत आमचा जो एकूण मतदार आहे 21,93,823 यापैकी आपण 99.89 इतकी टक्केवारी लोकांचा आमचा इन्युमरेशन फॉर्म आम्ही डिटेस्ट केलेला आहे. या केलेल्या फॉर्म पैकी 2,41,406 इथे फॉर्म या ASSDच्या कारणाने अनकलेक्टेबल EF म्हणून आमच्याकडे आलेला आहे. मित्रांनो, ASSD म्हणजे ॲब्सेंट, शिफ्टेड, डेड या ऑलरेडी एनरोल्ड. या पूर्ण यादी आम्ही आमच्या वेबसाईटमध्ये beat.nic या वेबसाईट तसेच आमच्या सर्व बूथ लेवल एजंट्सला आम्ही सर्क्युलेट केलेलं आहे. मला सर्व बीटकरांनो तुम्हाला आव्हान आहे की या यादी तुम्ही एकदा बघावा.
तुमच्या नातेवाईकच्या इतर कोणाच्या नाव या यादीमध्ये असेल आणि तुम्ही त्या मतदारसंघाचा एक वैध वोटर असेल तर तुम्ही BLO ला संपर्क करायला पाहिजे. आपण त्या नाव तुमचा रोलबॅक करू शकतो आणि हे तुम्ही 17 ऑगस्ट पर्यंत करू शकतो. आणि त्या नंतर आम्ही 24 ऑगस्टला आमच्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणार आहे. त्यामध्ये तुम्ही 23 सप्टेंबर पर्यंत तुमच्या दावे व हरकती हे घेऊ शकतो. आणि तुम्ही घेतलेल्या दावे आणि हरकती याच्यामध्ये सुनावणी घेण्यासाठी आम्ही 104 AEROs ला आम्ही नोटिफिकेशनद्वारे नेमणूक केलेला आहे. परत मी सर्वांना आवाहन करतो, SSD यादी तुम्ही पहावे. त्यामध्ये कुठलाही त्रुटी असेल, तुम्हाला कुठलाही शंका असेल या तुमच्या कोणाचं नाव आहे तर तो वैध वोटर असेल, तुम्ही आमच्या BLO ला संपर्क करावे, तो रोलबॅक करावे. धन्यवाद. आज सगळे शिवसंग्रामचे मावळे हेच मला विचारत आहेत की मुळात गेले काही दिवस म्हणजे ज्या ड्रायव्हरवरती आरोप आहे आणि आरोपपत्र दाखल न्यायालयात झालेला आहे, परंतु न्यायालयामध्ये त्याच्यामध्ये आरोप निश्चिती होऊ शकत नाहीये कारण तो आरोपी वारंवार न्यायालयामध्ये अनुपस्थित राहतोय. न्यायालयीन प्रक्रियेचा आम्ही पूर्णपणे आदर करतो, परंतु एखादा आरोपी वारंवार न्यायालयात अनुपस्थित राहत असेल आणि त्यामुळे जर आरोप निश्चिती होऊ शकत नसेल आणि तो आरोपी त्याचं सामाजिक आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने जगतोय हे जर मीडियावरनं पाहायला मिळत असेल तर मग नक्कीच आम्हाला असं वाटतंय की हे चाललंय काय. मात्र एकंदरीत जर बघितलं तर ज्याच्यावरती तुम्ही त्या ड्रायव्हरच्या संदर्भात म्हणताय त्याचे मोठमोठे बॅनर लागलेले असतात आणि जी पूर्वीच्या काळातली परिस्थिती होती ती आज परिस्थिती त्याच्या पद्धतीने राहिलेली पाहायला मिळते का मोठ्या प्रमाणात त्याचा विकास, भौतिक विकास आणि स्वतःचा विकास झाला? निश्चितच अनेक कार्यकर्ते मला हे सांगत असतात की त्याच्याकडे ही गाड्या किंवा त्याच्याकडे बैलगाडा शर्यती आयोजित करण्यासाठी किंवा अन्य कुठल्या गोष्टी करण्यासाठी हे सगळं त्याच्याकडे येतंय कुठून. म्हणजे याचाही अतिशय गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे कारण आज आम्ही साहेबांना गमावलेलं आहे, आमचं पूर्ण भविष्य उद्ध्वस्त झालंय आणि असं असतानाही जर या गोष्टींकडे कानाडोळा होत असेल तर ती बाब योग्य नाही. काय मागणी असेल मुख्यमंत्र्याकडे? आणि एकंदरीत जर बघितलं तर ज्या पद्धतीने सगळं संपूर्ण ऍक्सिडेंटचा प्रकार होता, धक्काच होता सगळ्यांना, मात्र या धक्क्यातून देखील सत्य यावं ही प्रत्येकाची अपेक्षा असते. निश्चितच मी माननीय मुख्यमंत्र्यांची या अनुषंगाने भेट मागितलेली आहे आणि हा पुण्यतिथीचा कार्यक्रम झाल्यानंतर मी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन या संदर्भामधलं आमचं म्हणणं तपशीलवार मांडणार आहे.